नमस्कार रसिक प्रेक्षक हो. मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत एक भाकर तीन चुली. लेखक आहेत देवा झिंजाड. तिनं नवरदेवाकडं नीट खालीवर बघितलं अन दात ओठ खातच विचारलं, नवरदेव लंगडा बिंगडा हाय का काय? त्याला नीट उभं करायता येत नाही? तेवढ्यात नवऱ्या मुलाची आई तावातावानंच पुढं सरसावली. तुळसाच्या अंगावर वस्कन धावून जात डाफरली, तुमचं काय डोळे पिळं फुटल्यात का काय? इतक्या दिवसात काय तू या सासऱ्याने तुम्हा लोकांना काहीच सांगितलं नाही का? तुळसाच्या पायाखालची जमीन सरकली. तिनं बाळशीरामला जोरात हाक मारली. तो पळतच तिथं आला. सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. तोही प्रचंड संतापला. त्यानं धोत्राचा सोगा कमरेला खोचून बापाच्या नावानं जोर जोरात हातवारे करून ओरडायला सुरुवात केलं, आम्ही आमची पोर घरी सांभाळू, पण ह्या लंगड्याच्या दावणीला बांधणार नाही. स्वतःच्या पोराला लंगडा म्हटल्यामुळं नवरदेवाची आई पिसाळून बोलू लागली, ए कोणला लंगडा म्हणतू र? तुळसा कडाडली, तू या लेकाला म्हणतूया. नवरदेवाची आई तुळसाच्या अंगावर धावून जात चिडून बोलू लागली, आधी तुमची अक्कल काय गू खायला गेलती का काय गये टवळे? तुफान भांडणं जुंपली. दोन्ही बाजूंनी शिव्यांचा भडीमार सुरू झाला. मांडवात एकच गलका उडाला. नवरदेव लंगडा असल्याचं समजल्यावर सगळी वराडी मंडळी उलटसुलट चर्चा करायला लागली. तेवढ्यात रंग्या अन त्यानं ज्याला हाताशी धरून लग्न ठरवलं होतं ते दोघं जण डुलत डुलतच मांडवात आले. आल्या आल्या त्यांनी ओळखलं की आता हा प्रकार सगळ्यांना समजलाय. आपलं बिंग फुटलंय हे त्याच्या लक्षात आलं. त्यामुळं त्यानं मागचा पुढचा काहीच विचार न करता तुळसाला वहाणेनं सणा मारायला सुरुवात केली. आधीच रागात असलेल्या तुळसाला अजूनच जास्त राग आला. बाळशीरामही अजून जास्त चिडला. तो रागारागानं बोलायला लागल्यावर त्याला सुद्धा त्याच्या चुलत्यानं आणि रंग्यानं मारायला सुरुवात केली. रंग्या तावातावानं शिव्या द्यायला लागला, तू या आईचा टन्ना आई घाल्या, मला काय तोंडावर पाडितो का काय? भाड्या, मी त्याच्याकडून नगद पैसे आणि 4 खंड्या गहू घेतल्या ती. बाळशीराम दात ओठ खात खातच पिसाळून बोलू लागला, अरे गाढवाच्या गांडीत घाल तपलं पैसं. तू या पैक्यापायी मोकली सोनेवानी लेक काय लंगड्याच्या गळ्यात बांधितो का काय? पण त्याचं कुणीच ऐकेना. बिंग फुटलंच तर काय करायचं ह्याचं व्यवस्थित नियोजन रंग्यानं आधीच करून ठेवलं होतं. त्यामुळं बाळशीरामला 4 गड्यांनी जाम धरून ठेवलं. त्याचाही नाईलाज झाला. बरीच वादावादी झाली. जयराम सुद्धा मध्ये पडला, पण त्याचाही बंदोबस्त आधीच करून ठेवला होता. तुळसाच्या माहेरकडील गड्या माणसांनाही आधीच दारू पाजून त्यानं पूर्ण ढेपाळून टाकलं होतं. बाया माणसं मध्ये पडू शकत नव्हती, तशी त्यांना मुभा नव्हती. चूल अणमूल ह्याच्या पलीकडं बायकांना महत्त्व नव्हतं. त्यांना अधिकार नव्हते. सगळं अगदी ठरल्याप्रमाणे पार पडत होतं. देश पारतंत्र्यात तर होताच, पण देशातल्या स्त्रियाही गुलामीचं जिनं जगत होत्या. पुरुष सत्ताक व्यवस्थेत प्रत्येक क्षणी भरडल्या जात होत्या. तुळसा हतबल होऊन मांडवातच जोर जोरात तोंड झोडून घ्यायला लागली. सगळी लोक हा तमाशा बघू लागली. हळहळू लागली. मीरा आणि सहादू घाबरूनच गेले. चांगुनाच्या कडेवर बसून सहादू नुसता भुळभुळा पाहत होता. तुळसा अदना पाय आपटीत पारूच्या हाताला धरून तिला घरात नेऊ लागली. तेवढ्यात रंग्यानं अन धुरपदानं तिला झिंज्या धरून जमिनीवर आपटलं. पारू खूप घाबरून गेली, पूर्ण गांगरून गेली. तिला काय करावं ते सुचना. घाबरत घाबरतच हात जोडून ती रंग्याला विनवणी करू लागली, अरे बाबा, आई म्हणती ना तर मग मला बी नाही करायचं लगीन त्या लंगड्या माणसासंग. हे ऐकून त्यानं पारूला एक शिवी हासडून बाजूला ढकलली. तेवढ्यात खाली पडलेली तुळसा उठली तशी धुरपदावरच राग काढायला लागली. तिला जोर जोरात शिव्या देऊन गचांडाया लागली. स्वतःच्या बायकोवर हात उचलला म्हटल्यावर रंग्याच्या रागाचा पारा सूर्यापेक्षा जास्त वाढला. तुळसाला एक लाथ घालून तो म्हणाला, धुरपे, तू धरून ठेव या पारीला, मी या आयगालीला बघतो.
आडदांड शरीराच्या रंग्यानं तुळसाच्या केसांना धरून मेलेलं कुत्रं जसं ओढून नेतात तसं तिला फरफटत नेऊन उंबऱ्यातूनच सप्राट ढकलून दिली. बाहेरून कडी लावून घेतली. हे बघताना बाळशीरामच्या तळपायाची आग मस्तकात जात होती. त्याचा जीव नुसता तडफडत होता, पण त्याला 4 गड्यांनी घट्ट धरून ठेवला होता. हा सगळा तमाशा बघत वराडही गप गुमान उभं होतं. कुणीही मध्ये पडत नव्हतं. चांगुणान वाडीतल्या इतर बायांचे डोळे ओले होत होते. काय करावं ते कुणालाच कळत नव्हतं. तुळसा आतून दरवाजाला धडक देऊन जोरजोरात विलाप करत होती, ओरडत होती, स्वतःचं तोंड झोडून घेत होती. अगतिकपणे घरातून आक्रंदत होती. ह्या रंग्या मुर्द्यांनी वाटूळ केलं र आपल्या लेकीचं. आपल्या लेकीला वाचवा र, वाचवा, कुणीतरी वाचवा. पण तिची आर्त हाक कुणालाच ऐकू जात नव्हती. ऐकून न ऐकल्यासारखं करून सगळेजण हा तमाशा बघत होते. सगळ्या पंचक्रोशीला त्या नंगाड रंग्याविषयी माहिती होतं. त्यामुळं त्याच्या वाटेला कुणीच जात नव्हतं, कुणीच मध्ये पडत नव्हतं. हे सगळं सुरू असताना 2 जणांनी पारूला पुन्हा जबरदस्तीनं नवऱ्याजवळ उचलून आणलं. रंग्या धोतर सावरीत दम देऊन म्हणाला, घाला पाहुणं गळ्यात हार पाटकुनी. आता कोण आडवं येतंय तेच बघतो म्या. नवऱ्यानं पटकन पारूच्या गळ्यात हार घातला. पारू मात्र त्याच्या गळ्यात हार घालायला तयार होईना. तसा रंग्या पुन्हा पिसाळला. पारू रडू लागली, थरथर कापू लागली. केविलवाण्या नजरेनं बापाच्या दिशेनं मदतीसाठी पाहू लागली. ती रंग्याच्या पाया पडून विनवू लागली, नका व बाबा असं करू. आपले आईबाप नाही म्हणतात, नका असं जुलूम करू. हे ऐकून रंग्यानं तिथंच पारूची आईमाय काढायला सुरुवात केली. पारे, हे बघ, जर बऱ्या बोलानं तुझ्या नवरदेवाच्या गळ्यात हार घातला तर ठीक आहे, नाही तर तुया आईला कुऱ्हाडीनं तोडून टाकीतो. असं म्हणून तो देवकाची बांधलेली कुऱ्हाड सोडायला लागला. त्याचा राग तिला चांगला माहीत होता. आपल्याला वाचवणारी आई घरात कोंडून पडली, बापाला डांबून ठेवलंय. त्यामुळं आता आपल्या मदतीला कुणीच उरलं नाही ह्याची जाणीव तिला झाली. नाईलाजानं अतिशय जड अंतकरणानं अन थरथर त्या हातानं तिनं नवऱ्याच्या गळ्यात हार घातला. लग्न लागलं म्हणून वराडी मंडळींकडून जोरजोऱ्यात टाळ्या वाजवल्या जाऊ लागल्या. संबळ, ताशा, डफडं, सनई सुद्धा एका सुरात अख्ख्या गावाला ओरडून लग्न लागल्याचं सांगू लागले. तुळसा मात्र दरवाजाला धडका देऊन देऊन थकून गेली. आकांत करून निश्चित पडली. बाप जवळ असूनही त्याला डोळ्या देखत लेकीचं वाटुळं होताना नाईलाजानं बघावं लागत होतं. त्याला काहीच करता आलं नव्हतं. तोही लिंबाच्या झाडावर मुठीनं जोर जोरात बुक्क्या मारून हताशपणे उभा होता. सारं वराड लापशी आणि आमटीवर ताव मारित होतं. सगळं जगत जिंकल्याच्या आनंदात रंग्या मात्र दारू ढोसून धोत्राचा सोगा हातात धरून ऐटीत पंगतीत मिरवत होता. रावणाच्या गप्पा करीत होता. खूप घाईघाईतच नवरदेवाचा चेहरा न दाखवता सगळे विधी पार पडले. खरं तर पार पाडले गेले. सगळं उरकल्यावर कुणीतरी म्हणालं, अरे त्या नवरीच्या आईला बोलवा, आता पाठवणी करायची वेळ झाली या. तशी चांगुणा घाईघाईत गेली. बाहेरून लावलेली कडी काढली. तुळसाचं रक्तानं माखलेलं कपाळ पाहून ती घाबरली. बाकीच्या बायांना हाका मारू लागली. बाया आल्या. तुळसाच्या तोंडावर पाणी मारलं. ती थोडी सावध झाली. चांगुणा स्वतःचे अश्रू पुसत समजावू लागली, उठ ग तुळसा, पारूला वाट लावायचंय. आपल्या बाईच्या नशिबातलं हे भोग आहेत बाई. ते भोगल्या बिगार आपला जलम कसा कणला जाईल ग. ती जशी उठली तशी पळत पळत झोपलेल्या खटार गाडीकडे गेली. पारूला उराशी कवटाळून धाय मोकलून रडू लागली. दोघीही एकमेकींच्या मिठीतून बराच वेळ बाहेरच येईना. बाकी बाया त्यांना ओढू लागल्या, पण माय लेकी अजून घट्ट मिठी मारून रडतच राहिली. आईच्या डोक्यावरल्या रक्तानं माखलेल्या कपाळावर लेकीचं लाल जर्द कुंकू लागून आणखीनच लाल जर्द होऊन ओलं झालं. दोघींच्याही चेहऱ्यावरून ते ओघळून गालावर पांगलं.
माय लेकीचं हे रडणं पाहून बाकीच्या आयाबाया हमसून हमसून रडायला लागल्या. काळजावर दगड ठेवून आतल्या आत रडत असलेला बाळशीरामही पारूजवळ आला. लेकीच्या डोक्यावरून हात फिरवताना त्यानं हंबरडा फोडला. लेकीला कुशीत घेऊन रडता रडताच अतिशय अपराधी भावनेनं म्हणाला, सुखात राहा पोरी, आणि आम्हाला माफ कर ग. पारूला अजून जास्त रडायला आलं. डोळ्याला लागलेली धार सांभाळीत तो तुळसाला म्हणाला, तुळसे सोड, जाऊ दे तिला. आता तिचं नशीबच असं असेल तर आपण बी काय करणार हाय. त्यानं तिला दंडाला धरून पारू जवळून बाजूला ओढलं. पारूची अवस्था वनव्यात सापडलेल्या हरणीसारखी झाली. तिला काय करावं ते कळत नव्हतं. जीवापाड वाढवलेलं एखादं वासरू प्राण खुट्यापासून सोडून कसायाला द्यावं, तसं सख्ख्या आजोबानं एवढीशी लहान नात पैशाच्या आमिषापायी लग्नाच्या नावाखाली लंगड्या नवऱ्याच्या दावणीला बांधली होती. 2 लिंब खटार गाडीच्या चाकाखाली ठेवली गेली. गाड्या हल्ल्या. पारूची पाठवणी झाली. ती बराच वेळ रडणाऱ्या आईबापाकडं आशाळभूत नजरेनं हुंदके देत पाहत राहिली. फुफाटा उडवत उडवत बैलगाडीला घेऊन पळू लागली. त्या उडणाऱ्या फुफाट्यात लांब लांब जाणारा काळजाचा तुकडा बघत बघत आईबाप बराच वेळ रस्त्यातच हताशपणे उभे राहिले. गाड्या दिसेनाशा झाल्या. 10 वर्ष जपलेला निरागस कोंब सासरी गेला. खरं तर घालवला. तुळसा आणि बाळशीराम घरात आले. डोक्याला हात लावून सुतक पडल्यासारखं बराच वेळ बसून राहिले. तुळसाच्या डोळ्याचं पाणी तुटेना. रात्र झाली. बाळशीरामनं मांडवातली आवराआवर सुरू केली. त्या दिवशी ते दोघं सोडून सगळे जण जेवले. दोघांनाही झोप लागेना. मनात नाही नाही ते विचार येत राहिले. तुळसा मध्यरात्रीच उठून रडायला लागली. ऊर बडवून घ्यायला लागली. रंग्याला जोर जोरात शिव्या द्यायला लागली. या डंगऱ्याच्या डोक्यात दगड घालून ह्याला मारून टाकावा, नाहीतर ह्याच्या बाकरीत ईक घालून त्याला ठार करावं, असं काही बाही ती रागारागानं बोलायला लागली. ह्यानीच मपल्या लेकीच्या आयुष्याचं मातेरं केलं, असं म्हणत रडू लागली. स्वतःच्याच तोंडात मारून घ्यायला लागली. तेवढ्यात धुरपदा उठून तिच्यावर जोरात खेकसली. गप झोप, नाही तर म्हातारं उठलं तर लई बुकलीन तुला, असं सांगून दम देऊन तिला गप केली. पण ती मात्र फक्त भुईला अंग टेकून पडून राहिली. रात्रभर सपराच्या छताच्या वाशांकडं उदास मनानं बघत राहिली. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे भल्या पहाटेचं अंथरूण सोडून ती ज्या रस्त्यावरून लेकीला वाट लावलं होतं त्याच रस्त्यावरच्या विहिरीवर पाण्याला निघाली. आदल्या दिवशी वाट लावलेली लेक तिच्या डोळ्यात अश्रू बनून पुन्हा पुन्हा उभी राहत होती. तिला करमत नव्हतं. पाणी लावणी आणून झालं. शेणकूर झाला. उकिरड्यावर शेण टाकून परत निघणारच तेवढ्यात कुणाचा तरी जोर जोरात रडायचा आवाज तिला ऐकायला येऊ लागला. तुळसाच्या काळजात चर्र झालं. ती मनात म्हणाली, हा आवाज तर पारूसारखाच वाटतो या. हातातलं घमेलं तसंच जागेवर टाकून ती लगबगीनं रस्त्यावर आली. आवाजाच्या दिशेनं पाहिलं तर काल लग्नात नेसलेलंच लुगडं नेसून सासरच्या वाटेनं माहेरी पळत येणारी पारू तिला दिसली. तिला पाहून तुळसाच्या काळजाचा ठोकाच चुकला. तीही पारूच्या दिशेनं पळायला लागली. भेटल्या भेटल्या पारूनं तिला घट्ट मिठी मारली. दोघीही धाय मोकलून रडायला लागल्या. खूप वर्षाच्या विरहानंतर भेटल्यासारखी पारू गळ्यात पडून आसवं ढाळू लागली. तिचे डोळे पुसता पुसता तुळसा तिला धूर देऊ लागली. धीर देऊन ती रडायची थांबली नाही. तेव्हा तुळसा तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत काळजीनंच विचारू लागली, अगं काय झालं ग बबडे, का आली आहे तू अशी निघून, आणि एकटी कसं काय आली एवढ्या लांब. पण तिला काहीच बोलता येईना. तेवढ्यात तिच्या सासरकडची मंडळी सुद्धा तिच्या मागं पळत येताना तुळसाला दिसली. दोघी अजून घाबरल्या. तिनं पारूला पटकन सपरात नेलं. आजूबाजूच्या घरातली सगळी माणसं एकदम चकित होऊन पाहू लागली. कारण लग्न झाल्यावर हळद फेडल्याशिवाय नवरी अशी कधीच माहेरी येत नसते. त्यामुळे सगळ्या वाडीत उलटसुलट चर्चा सुरू झाली. तुळसा तिला पुन्हा पुन्हा विचारू लागली, अगं
काय झालं? कोणी मारलं का तुला? कोण काय बोललं का तुला? पण पारू काहीच बोलत नव्हती. माहेरी आल्यापासून तुळसाच्या कुशीत शिरून ती एकसारखी रडतच होती. अगं बोल की ग, काय झालंय नेमकं? तरीही पारू काहीच बोलेना. तुळसा तिच्यासमोर तोंड झोडून घ्यायला लागली. तेव्हा पारू रडत रडत सांगू लागली, नको ना ग आई, तू तरी असं करू. मग बोल की ग बाळा, आमची ओढ आठवून आली का ग तुला? काल लगीन झाले तू आणि हळद पिटायच्या आधीच अशी का ग आलीस लेकरा? काळजीपोटी आईच्या काळजातून बाहेर पडलेले प्रश्न पारूलाही अजून व्यथित करीत होते, पण तिचं सांगायचं धाडस मात्र होत नव्हतं. आईला वाईट वाटेल म्हणून ती काहीतरी लपवीत होती. शेवटी तुळसा तिला म्हणाली, हे बघ पारू, समजा खरं खरं सांग, तुला कोणीच काही बी करणार नाही ग इथं. पारू हुंदका आवरून सांगू लागली, आई, मला नाही जायचं पुन्हा तिकडं. अगं पण का? अगं आई, काल रातच्याला वरातीमध्ये तिथलं समधी लोक म्हणत होती की मला तुमच्या म्हाताऱ्याकून ह्या लंगड्या दगडूनी एकात घेतले या. अगं ते तर मला बी माहिती आहे ग पोरी, आपल्याच ह्या आई घाल्या डंगऱ्यांनी त्या लंगड्याच्या गळ्यात तुला बांधली या. किड पडून मरल ह्यो मुर्दा. पारू पुन्हा एकदा तुळसाच्या गळ्यात पडून हंबरडा फोडून सांगू लागली, अगं आई, त्यो नुसता लंगडाच नाही ग, तर त्यो आपल्या बापापेक्षा बी लई जास्ती वयाचा हाय माणूस आहे ग. त्यो म्हातारा माणूस आहे. मला हे समज जसं समजलं तशी म्या रात कशी बशी जागून काढली ग आणि सकाळीच उठून इकडं पळत सुटले. तिचं बोलणं ऐकून तुळसाची दातखिळीच बसली. ती जाग्यावर कोसळली. पारू एकटीच तिच्याकडे बघत मोठमोठ्यानं रडू लागली. नेमका त्याच वेळी बाहेर गेलेला रंग्या सपरात आला. घरात आल्या आल्या माहेरी येऊन रडणाऱ्या पारूला पाहून त्याचं डोकं भनभनलं. त्यानं पुढचा मागचा कुठलाच विचार न करता बाहेर अडकवलेल्या कुऱ्हाडीच्या दांड्याने त्यांनी तिला मारायला सुरुवात केली. घाण घाण शिव्या द्यायला चालू केलं. शेजारी पाजारी कुणीच पुढं जायचं धाडस करेना. पारू घरातल्या घरात इकडं तिकडं जीव वाचवण्यासाठी कुत्र्याच्या पिल्लासारखी पळायला लागली. त्याच्या तावडीतून सुटून घरामागं जाऊन लपून बसली. तो तिच्या मागं मागं गेला. थोड्या वेळानं रानात गेलेला बाळशीराम आणि जयराम तिथं आले. त्यांनी हा सगळा प्रकार पाहताच रंग्याला धरला. हातातून कुऱ्हाड घेतली. पारूला पाहून तो आश्चर्यचकित झाला. काळजीत पडला. भेदरलेल्या पारूला घेऊन तो घरात गेला. तुळसाच्या नाकाला चप्पल लावून तिला शुद्धीवर आणलं. शुद्धीवर आल्या आल्या ती बाहेर वट्ट्यावर शिव्या देत बसलेल्या रंग्यावर धावूनच गेली. त्याच्या बोकांडी बसून त्याच्या मुस्काटात मारू लागली. दुर्पदा मध्ये पडली. तिनं आणि बाळशीरामनं तुळसाला रंग्याच्या अंगावरून कशी बशी बाजूला ओढली. रंग्या अचानक झालेल्या अशा अनपेक्षित प्रतिकारामुळं घाबरून गेला. पुरुष असून आणि त्यातल्या त्यात तो सासरा असून त्याच्यावर तिने हात टाकला म्हणून तो जास्तच घाणघाण शिव्या देऊ लागला. तुळसाला मारू लागला. पारू एका कोपऱ्यात बसून तिच्यासमोर काय वाढून ठेवलंय याचा विचार करीत स्पुंदू लागली. वयापेक्षा जास्त विचार करायची वेळ तिच्यावर आली होती. बाळशीरामला सगळं प्रकरण समजलं. त्यानं बापाशी खूप वाद घातला. पारूला नांदायला पाठवायचं नाही म्हणजे नाही असा पवित्रा त्यानं घेतला. पण रंग्या मात्र कुणाचंच ऐकून घेईना. त्याचा हेका त्यानं चालूच ठेवला. पारूच्या नवऱ्याकडून द्याज म्हणून मिळालेलं पैसं कोणाच्याच भावनेचा विचार करीत नव्हते. त्या पैशांपुढं सगळ्या भावभावनांचा चक्काचूर झाला होता. सगळेजण सांगून सांगून थकून गेले, पण त्यानं स्वतःच्या लहानग्या नातीच्या जीवाचाही विचार केला नाही. एवढं रामायण होऊनही 49 वर्षाच्या पुरुषासोबत संसार करायला 10 वर्षाच्या पारूला रंग्यानं लाथा बुक्क्यांनी मारून बळजबरीनं पुन्हा पाठवलंच. बाळशीराम हात जोडून बापाला विनंती करीत राहिला, पण त्याचं काहीच चाललं नाही. सासरकडून आलेल्या माणसांनी आल्या पावली तिला परत चालवत नेली. बेल्ह्याच्या जनावरांच्या बाजाराला जशी एखादी गरीब कोवळी कालवड कापायला न्यावी तशी तिच्या नाकात बळजबरीची येसन घालून पुन्हा हाकीत हाकीत माघारी नेली. तिची फरफट सुरू झाली.
आल्या पावली परत माघारी जाताना ती मोठ्या आशेनं अन केविलवाण्या नजरेनं पुन्हा पुन्हा मागं बघत राहिली. आसवांचा भला मोठा दुःखद पडदा बाळशीराम, तुळसा आणि पारू यांच्यामध्ये निर्माण झाला. कुणीच कुणाला स्पष्टपणे दिसेना. पुढचं सगळं भविष्य अस्पष्ट होऊ लागलं. बाळशीराम तुळसा कडेवरल्या सहादूला उराशी कवटाळून हंबरडा फोडून रडत राहिली. त्यामुळं मीराच्याही मनात लग्नाची भीती बसली. आदल्या दिवशी दुपारपासून लग्नात रडायला लागलेली पारू दुसऱ्या दिवसाच्या दुपारपर्यंत रडतच होती. उन्हातानात खळ्यावरच्या कोपीत जन्मलेली, नाळही वाळलेला नसताना सख्ख्या आजी आजोबांनी घरात न घेतलेली, गुरांच्या डोणीतल्या पाण्यानं पहिली अंघोळ घातलेली, अंधाऱ्या गोठ्यात गायांसोबत रात्र जागून काढलेली, पडेल ते काम न थकता न कुरकुर करता करत आलेली, शिळं पाकं खाऊन कधीच हू का चू न करता सतत हसत राहिलेली इवलीशी पोर नांदायला गेली. नाही, पाठवली गेली. जबरदस्तीनं हाकलली गेली. तिला विकली गेली. रंग्या नावाच्या सख्ख्या नराधम आजोबानं, एका पुरुषानं तिच्या वयाच्या 5 पट मोठ्या पुरुषाला तिला विकून टाकली होती. पुरुषसत्ताक व्यवस्थेनं तिला घरातून घालवली होती. त्यानंतर पृथ्वीनं रडावं आणि विश्वानं ऐकावं असं रडणं सुरू झालं, कुडणं सुरू झालं, लढणं सुरू झालं, भोगणं सुरू झालं आणि सहन करणं सुरू झालं. सटवीनं लिहिलेली अक्षरं पारूच्या डोळ्यातून ओघळत राहिली. पण आई वडील सोडले तर ती कुणालाही वाचता येत नव्हती. आई बापाच्या काळजाची जळून होळी झाली होती. पैशापुढं माणुसकी सपशेल हरली होती. पुरुषी अहंकारासमोर स्त्रीचं आयुष्य कवडी मोल ठरलं होतं. पायदळी तुडवलं गेलं होतं. त्यानंतर परंपरांच्या जोखडात एका 10 वर्षाच्या कळीचं सुकणं सुरू झालं. बाळंतिणीच्या बाजेखाली 5वीला पुजलेला दगडी पाटा डोक्यावर घेऊन चालण्याशिवाय पारूसमोर काहीच पर्याय उरला नव्हता. सुखाच्या सगळ्या कल्पनांवर नियतीनं वरवंटा फिरवणं सुरू केलं. तो वरवंटा पोटात घालून जीव घेण्या आयुष्याचा तिचा प्रवास सुरू झाला. कुंकवापेक्षा मेनाचा भला मोठा घेर वाट्याला आला. कपाळापेक्षा कुंकू मोठं दिसत होतं. हे मोठं कुंकू कपाळावर घेऊन आयुष्यभर मन मारून जगायचं होतं. हरायचं नव्हतं, घाबरायचं नव्हतं, मागं सरायचं नव्हतं, रडायचं नव्हतं, तर फक्त आणि फक्त लढायचं होतं. सोबतीला होता फक्त तुळसानं लग्नात दिलेला लोखंडाचा धारदार विळा. तोच विळा कमरेला खोचून त्याच्या सोबतीनं स्वतःच्या जीवाला जपायचं होतं. धन्यवाद.